Welcome you all for today's alumni talk series number 14, and today we have uh, our ex-student Sunit Kore, uh, who is a alumnus of this college, and he passed out in 2019. After that, he prepared uh, entrance exams which are required for management studies, and in 2019's CAT exam he secured 84.11 percentile, and on this basis he got admission at IIM Sirmaur, and after that on the same score he got admission at the same time at IRMA, that is Institute of Rural Management, Anand, and there he presently doing PGDM in rural management. Okay, so I'm requesting Sunit to start his lecture on the topic that preparation of entrance exams for postgraduate management studies. So Sunit, please. Thank you, sir, for this introduction. So let me share my screen. So, sir, can you see the screen? Yes, Sunit. Okay. So good afternoon everyone. माझं नाव सुनीत सुधाकर कोरे आणि मी आता इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद इथं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन रुरल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतोय आणि आता मी त्यांच्या नेक्स्ट इयरच्या ऍडमिशन बॅचसाठीच्या व्हॉलंटियर कमिटीमध्ये पण आहे. सो जास्त टाइम न घेता आपण सुरू करूयात. सो जेव्हा तुम्ही MBA म्हणता तर MBA म्हणजे मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काही परीक्षा असतात ज्यांची तयारी करावी लागते आणि त्या थ्रू तुम्हाला पुढे ऍडमिशनच्या पुढच्या राऊंडसाठी बोलवलं जातं. तर त्या कुठल्या बेसिक एक्झाम्स आहेत तर पहिला आपण बघू शकतो इथं कॅट आहे, झॅट, CMAT, स्नॅप, IIFT, NMAT, आत्मा आणि MHCET. आता ह्यातल्या काही एक्झाम्स आहेत त्या काही स्पेसिफिक इन्स्टिट्यूटसाठी आहेत, तर काही पूर्ण भारतभर त्यांना ऍक्सेप्ट केलं जातं. तर त्यातली कॅट ही एक्झाम आहे ती IIMS तर्फे घेतली जाते दरवर्षी वर्षातून एकदा. झॅट ही आहे ती झेवियर्स ऍप्टिट्यूड टेस्ट, ही झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ह्याच्या अंडर जे काही कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी आहे. CMAT पुन्हा एकदा नॅशनल लेवलची एक्झाम आहे. स्नॅप सिम्बॉयसिस नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट ही स्पेसिफिकली फॉर सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिसचे जे कॉलेजेस आहेत मॅनेजमेंटचे त्यांच्यासाठी घेतली जाते. IIFT ची एक्झाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, ह्यात 4 कॅम्पस येतात, इंडियात 3 आहेत आणि दार ए सलाम टांझानियाला एक कॉलेज आहे. यात बिझनेस इंटरनॅशनल बिझनेसची डिग्री मिळते. NMAT मुंबई आणि इतर ठिकाणी नरसिंहमोंजी म्हणून एक कॉलेज आहे, ते पण चांगलं कॉलेज आहे, त्यासाठी घेतली जाते. आणि MHCET ही महाराष्ट्रातल्या बाकीच्या MBA ऍडमिशनसाठी दरवर्षी घेतली जाते. सो मी बेसिकली मोस्ट फोकस करेन कॅटवर, बट बाकीच्यांच्या जर काही क्युरियस असतील या दुसऱ्या एक्झाम्स बद्दल तर तुम्ही मला सांगू शकता. मी जेवढं मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर कॅट कॉमन ऍडमिशन टेस्ट ही मागच्या वर्षीपर्यंत घेतली जायची 100 क्वेश्चन्स आणि 300 मार्क्ससाठी, बट यावर्षी कोरोनाचं प्रादुर्भाव बघता त्यांनी टाइम पण कमी केलाय, 3 तासापासून 2 तासापर्यंत रिड्यूस केलाय. पण किती नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील हे अजून त्यांनी काही डिक्लेअर नाहीये केलेलं. त्यामुळं ते 16 तारखेला मला वाटतं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ते एक टेस्ट अपलोड करणार आहेत, त्यात तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल. आणि तसं पण कॅटचे असे काही ते स्पेसिफिक क्वेश्चन नंबर देत नाहीत की इतकेच क्वेश्चन येतील प्रत्येक सेक्शन मध्ये. ठीक आहे, तर ही जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, वर्षातून एकदा घेतली जाते, दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी. त्यात 100 क्वेश्चन्स परत 3 सेक्शन मध्ये डिवाइड केले जातात. पहिला सेक्शन आहे इथं VARC, व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. ह्यात बेसिकली तुमचं इंग्लिशचं किती आकलन क्षमता आहे, तुम्ही इंग्लिश किती प्रकारे चांगलं हाताळू शकता हे बघितलं जातं.
दुसरा आहे लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन. यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण म्हणू शकतो कोडी ह्या टाईप मध्ये दिलेलं असतं, आपण जे कोडी सोडवतो, फक्त थोडीशी हायर डिफिकल्टी असते. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा थर्ड सेक्शन असतो. त्यात बेसिकली तुमचं मॅथ्स रिलेटेड, मॉडर्न मॅथ्स म्हणजे परम्युटेशन, कॉम्बिनेशन, लॉगॅरिथम, जॉमेट्री, अल्जेब्रा, पर्सेंटेज, हे सगळे सेक्शन्स येतात. टोटल 3 तासाची परीक्षा असते. प्रत्येक सेक्शनला 1-1 तास. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचा व्हीएआरसी सेक्शन सुरू होतो. तो संपल्याशिवाय तुम्ही LRDI ला जाऊ शकत नाही. म्हणजे तो संपल्याशिवाय म्हणजे 1 तास पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही पुढच्या सेक्शनला स्किप करू शकत नाही. जनरली मागच्या वर्षीपर्यंत VARC चे 34 प्रश्न, LRDI चे 32 प्रश्न आणि क्वांटचे 34 प्रश्न, असे मिळून 100 प्रश्न यायचे. या वर्षीबद्दल अनिश्चित आहे थोडी. तर कॅट एक्झाम ही काय जज करते, तर तुमचा ऍप्टिट्यूड जज करते, तुमचा स्किल सेट जज करते, तुम्हाला त्या विषयातलं किती नॉलेज आहे जज करते, आणि त्याचबरोबर तुमचा इमोशनल क्वेश्चन, इमोशनल इंटेलिजन्स, तुमचं हार्डवर्क, तुम्ही किती तयारी केली, ह्या सगळ्या पातळीवरती तुम्हाला जज करत असते प्रत्येक क्वेश्चन मध्ये. आणि यात 2 टाईपचे क्वेश्चन्स येतात. एक तर MCQ क्वेश्चन्स, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो, त्याला 4 पर्याय दिलेले असतात, त्यातला कोणता तरी एक पर्याय चूज करायचा. किंवा दुसरे टीटा टाईप क्वेश्चन, त्यात असं असतं की तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो पण त्याला पर्याय दिलेले नसतात. त्याचं काय जे उत्तर येईल, आकड्यात असतं शक्यतो ते तुम्ही तिथं त्यांची एक ब्लँक स्पेस असते, त्यात टाईप करायचं. तर MCQ क्वेश्चन साठी प्रत्येक बरोबर क्वेश्चनला तुम्हाला 3 मार्क्स मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या क्वेश्चन मागे तुमचा 1 मार्क वजा होतो. आणि टीटाचा हा एक फायदा आहे की तिथं तुम्हाला तुमचं जर उत्तर बरोबर आलं तर 3 मार्क मिळतात, पण जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचा मार्क मायनस होत नाही. बट तिथं एक डिसएडव्हान्टेज आहे की तिथं तुम्हाला तुक्का नाही मारतायत किंवा तिथं तुम्हाला गेस नाही करतायत, तुम्हाला आन्सर परफेक्टच पाहिजे असतं. आणि जर एखादं असा आन्सर असेल की डेसिमल मध्ये असेल 34.3269, तर ते त्याने तिथं स्पेसिफिकली दिलेलं असतं की 2 दशांश चिन्हापर्यंत, म्हणजे 32.36 इथंपर्यंतचा आन्सर लिहा. तर मी थोडीशी माझी ब्रीफ मध्ये जर्नी मी कॅट साठी कसा प्रिपेअर केला हे तुम्हाला सांगतो. सुरुवात झालेली समर ट्रेनिंग पासून. मी समर ट्रेनिंग केलेलं 8व्या सेम मध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीमध्ये. तर तिथं बेसिकली बीटेक ऍग्री किंवा फूडटेकच्या मुलांना क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटला जॉब देतात, म्हणजे ट्रेनिंग देतात. बट मला त्यांनी फार्म ऑपरेशन डिपार्टमेंटला 4 महिने ट्रेनिंग करायला सांगितलं. आणि तिथं बेसिकली माझे जे सिनियर्स होते किंवा माझ्या बरोबर जे काम करायचे ते सगळे बऱ्यापैकी ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा MBA करून आलेले होते. त्यामुळं ते एखादी कठीण परिस्थिती कशी हाताळतात, एखाद्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हे मला तिथे शिकायला मिळालं. आणि मला पण तिथे थोडं चांगल्या प्रकारे जमलं. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण पण कॅटची तयारी करूया. नाही, पहिल्यांदा मी ठरवलं आत्माची तयारी करायची. त्यानंतर मी थोडीशी अजून माहिती घेतली तर मला कळलं की कॅट ही बऱ्यापैकी सुप्रीम एक्झाम आहे भारतातली, कॅट आणि झॅट. तर आपण कॅटची तयारी करूया आणि चांगले कॉलेजेस टार्गेट करूया. तर मी 10 जूनला पुण्याला शिफ्ट झालो फायनल एक्झाम नंतर 8व्या सेमच्या. आणि तिथं मी एक प्रोटॉन ट्रेनिंग सोल्युशन मधून एक साधा क्लास होता, नॉर्मल जिथं जास्त मुलं नसतील असा क्लास मला हवा होता, की कारण तिथं ट्युटरचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष राहील, ही एक त्यामागची माझी भावना होती. तर मी 10 जूनला जॉईन केला आणि एक्झामची तारीख होती 24 नोव्हेंबर. तर 10 जून ते 24 नोव्हेंबर जवळपास एक 150 दिवस टाइम पिरियड होता की ज्यात मला हे सगळं कम्प्लीट करायचं होतं. आणि त्यात मी असं ठरवलेलं की जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस आपले वाया जातील असं ठरवून चालायचं, त्यापेक्षा जास्त दिवस वाया घालवायचे नाहीत. तर दररोज सकाळी माझे 2 ते 3 तास ट्युशन्स असायचे आणि त्यानंतर मी दिवसभर त्यांच्याच लायब्ररीमध्ये त्यांच्याच बुक्स घेऊन अभ्यास करत बसायचो. आणि असं नाही की प्रत्येक दिवशी मी ह्या दिवशी आज सोमवारी समजा VARCचा स्टडी केला तर दुसऱ्या दिवशी LRDIचा करेन, परत क्वांटचा करेन. नाही, प्रत्येक दिवशी 2-3 तास 2-3 तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करत ठेवला. आणि यामुळे काय झालं की माझा तिन्ही विषयातला जो पेस आहे तो एकदम पुढे जात होता, कुठं मागं पडत नव्हतो. VARC साठी स्पेसिफिकली मी दररोज सकाळी द हिंदू जे न्यूजपेपर आहे त्याचं एडिटोरियल वाचायचो. एडिटोरियल यासाठी की त्यांची त्यातली एडिटोरियलची भाषा बाकीच्या इंग्रजी वर्तमानपत्रापेक्षा खूप सुपेरियर आहे. आणि त्यातून नवीन नवीन वर्ड्स तुम्हाला शिकायला मिळतात की जे तुम्हाला फायनलला कॅटला कामाला येतात. मे बी कॅट एक्झामला नाही येतील, बट पुढची जी तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस आहे त्यात तुम्हाला डेफिनेटली कामाला येतील. त्यानंतर हे आणि महत्वाची गोष्ट की ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असल्यामुळं मी जे हे वाचायचो ते होली मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर, कारण एक फायनलची पण तयारी होऊन जाईल की पटकन पटकन स्क्रीन रिडिंग करता येईल. त्यानंतर ते सोडलं तर दररोज
त्यांची असे उतार. आपल्या मागे येते ती. प्लीज म्यूट युअर माईक. थँक्यू. तर हा, तर VARC मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा उतारे येतात. ते खूप कॉम्प्लेक्स असतात, आपले 10वी-12वी सारखे उतारे नसतात. आणि त्याच्यावरचे जे खालचे 3-4 प्रश्न येतात ते पण असे सरळ साधे नसतात. ते तुम्हाला वरचा पूर्ण उतारा अंडरस्टँड करून तुमची अंडरस्टँडिंग काय आहे हे जज करत असतात. त्यानंतर तिथं दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन्स येतात की पॅराजम्बल्स. पॅराजम्बल्स म्हणजे बेसिकली काय असतं की एखादा पॅराग्राफ आहे 4 ते 5 ओळींचा, तर त्या 4 ते 5 ओळी सेपरेट करतात आणि त्यांचा क्रम बदलतात, वर खाली करतात. आणि तुम्हाला शेवटी त्या ओळींचा जमवून एक पॅराग्राफ आहे तसा तयार करायचा असतो, याचा काहीतरी लॉजिकल सेन्स आहे. तर त्याच्या पण ट्रिक्स आहेत. आणि त्यानंतर अजून त्यात क्वेश्चन्स असे असतात की तुम्हाला एक छोटासा पॅराग्राफ देतात आणि त्याची समरी पण खाली दिलेली असते, त्यांनीच दिलेली असते प्रत्येक क्वेश्चन मध्ये, प्रत्येक आन्सर मध्ये. तर त्यातली अप्रोप्रिएट समरी कुठली आहे ती तुम्हाला शोधायची असते. जर हे ऐकायला थोडं बरं वाटतं इंग्लिशचं, पण ज्यावेळी तुम्ही करायला बसता त्यावेळी तुम्हाला कळते की ते किती कठीण आहे. त्यानंतर हे VARCचं मी दररोज 2 ते 3 तास तरी मिनिमम करायचोच. ते सोडून माझी व्होकॅब्युलरी थोडीशी वीक होती, ती वाढवायसाठी मी नॉर्मन लेविस म्हणून एक इंग्लिश रायटर आहेत, त्यांचं वर्ड पॉवर मेड इझी हे पुस्तक, की ज्यात व्होकॅब्युलरी वाढवायसाठीचे चांगल्या ट्रिक्स आहेत, खूप शब्द आहेत त्यात, ते दररोज वाचायचो. आणि त्याचबरोबर त्याच रायटरचं हाऊ टू रीड बेटर अँड फास्टर हे एक पुस्तक आहे छोटंसं, त्यात उजळणीवजा अभ्यासक्रम आहे, की ते तुम्हाला हेल्प करतं की तुम्ही तुमची रिडिंग स्पीड कशी वाढवाल आणि कमी टाइम मध्ये तुम्ही जास्तीत जास्त कसं ग्रास्प करू शकाल इंग्लिश. तर त्याचा खूप चांगला फायदा झाला मला फायनलला. त्यानंतर दुसरा सेक्शन LRDI. LRDI साठी मी दररोज लॉजिकल रिझनिंग म्हणजे कोडी येतात आणि डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे आकडेमोड करायचे असते, तुम्हाला वेगळा वेगळा डेटा दिलेला असतो. समजा एखादी कंपनी आहे, तर त्या कंपनीचा मागच्या 4 वर्षातला प्रॉफिट रेशो दिलेला असतो, लॉस पर्सेंटेजेस दिलेले असतात आणि त्यावरून तुम्हाला त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. तर हे सेटमध्ये येतं. एका सेटमध्ये जवळपास त्या 4 ते 5 क्वेश्चन्स असतात. तर हे दररोज मी 5 ते 10 सेट सॉल्व्ह करायचो. आणि 5 ते 10 सेट्स यासाठी की त्यात फक्त एका टाईपची कोडी नाही आहेत, प्रत्येक कोड्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं लॉजिक अप्लाय करायचं असतं. आणि ते लॉजिक अप्लाय करण्यासाठी तुम्हाला समजा जर डायरेक्ट सुचलं नाही, तर तुम्ही जे आधी केलंय त्यानुसार तुम्हाला एखादा मार्ग सापडू शकतो. मी पुढे तुम्हाला सांगेल की त्याचा मला कसा फायदा झाला. त्यामुळे दररोज 5 ते 10 मी सॉल्व्ह करायचो. त्यांनी हे 150 दिवस केल्यामुळे माझ्याकडे असे खूप सारे लॉजिक जमलेले की असा क्वेश्चन आला तर ह्या अप्रोचने जायचं असं. आणि तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड QA. तर यात असं समजलं जातं की इंजिनियर्स खूप फास्ट सोडवू शकतात गणित, आणि ते थोड्या अंशी खरं पण आहे. तर याचा तुम्हाला सिलेबस सांगायला गेला तर जॉमेट्रीमध्ये ट्रिग्नॉमेट्री, पेरिमीटर, एरिया, व्हॉल्यूम हे सगळं येतं. अल्जेब्रा मध्ये लॉगॅरिथम्स वगैरे या बेसिक गोष्टी येतात. मॉडर्न मॅथ्स मध्ये प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन. आणि अरिथमॅटिक मध्ये पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, त्यानंतर टाइम स्पीड आणि डिस्टन्सच्या रिलेशनवरची गणित, टाइम आणि वर्कच्या रिलेशनवरची गणित ह्यासारखे येतात. त्यानंतर मी कॅट दिलेली 24 नोव्हेंबरला. तर मला ती इतकी चांगली गेलेली नव्हती, कारण पहिले 2 सेक्शन तसे मला चांगले गेले, बट तिसरा जो क्वांटचा सेक्शन होता त्यात थोडंसं माझं टाइम मॅनेजमेंट चुकलं. माझं थोडंसं अल्जेब्रा वीक होतं आणि मी अल्जेब्राकडे दुर्लक्ष करायचो. पण मी सेक्शन ओपन केल्या गेल्या पहिले 6 क्वेश्चन्स मला अल्जेब्राचे आले आणि त्यात थोडंसं माझं इमोशनल क्वेश्चन ढासळला आणि त्यात थोडंसं माझे कमी क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले, त्यामुळे थोडेसे कमी मार्क पडले फायनलला. त्यानंतर कॅट झाल्या एका आठवड्याभरात मी इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला सुरुवात केलेली. कॅटचा स्कोर आलेला नव्हता अजूनपर्यंत, बट तरी पण इंटरव्ह्यूची सुरुवात करणं गरजेचं असतं, कारण जानेवारीपर्यंत तुमची इंटरव्ह्यू सुरू होतात, जानेवारीच्या जवळपास 2-3 आठवड्यापर्यंत, तर जास्त टाइम नसतो. तर मी परत त्याच क्लासमध्ये बेसिकसाठी इंटरव्ह्यूचा कोर्स जॉईन केला. आणि प्रत्येक कॉलेजची इंटरव्ह्यू प्रोसेस वेगळी असते. काही कॉलेज घेतात, पहिला तुम्हाला शॉर्टलिस्ट करतात तुमच्या मार्क्सवर, आणि त्यानंतर पहिला राऊंड होतो GED म्हणजे ग्रुप डिस्कशन. बेसिकली जे कॅन्डिडेट्स आलेत
त्यांच्यामधून एक 8 ते 10 जणांचा ग्रुप करतात, त्यांना सेपरेट रूम मध्ये बसवतात आणि एखादा टॉपिक देतात आणि त्या टॉपिकवर तुम्हाला डिबेट करायची असते आणि शेवटी एखाद्या निर्णयावर पोहोचायचं असतं किंवा कन्क्लूड करायचं असतं. तर तिथं कोणतेही असे टॉपिक येऊ शकतात, काही येऊ शकतं, म्हणजे जनरल नॉलेज रिलेटेड वरती येऊ शकतं किंवा ऍबस्ट्रॅक्ट टॉपिक येऊ शकतात. जनरल नॉलेज म्हणजे मागच्या वेळी गगनयान जे भारत अंतराळवीर पाठवणार आहे तो मुद्दा थोडासा जास्त हिटअप होता, त्यावेळी त्याच्यावरचे आलते. आणि ऍबस्ट्रॅक्ट टॉपिक म्हणजे व्हाईट इज द न्यू सॅफ्रॉन. आता व्हाईट इज द न्यू सॅफ्रॉन हे तुम्हाला विचार करायचा आहे, काय व्हाईट आहे आणि काय सॅफ्रॉन आहे, आणि ह्याचं तुम्ही तुमच्या आकलन क्षमतेनुसार त्यांचं कनेक्शन बांधायचं आणि ते तुमचं मत प्रेझेंट करायचं, अशा टाईपमध्ये बेसिकली. तर मी दोन इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स सांगेन. पहिली इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स होती इरमाची. इरमाची प्रोसेस थोडी वेगळी असते, मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. तर इरमामध्ये माझा इंटरव्ह्यू खराब गेला. बेसिकली त्यांनी सगळं ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी आणि पंजाबमध्ये जे आता पण बघताय तुम्ही की जे शेतीतलं जाळलं जातं राहिलेलं आणि त्यानुसार पोल्युशन होतं, यावेळेचे क्वेश्चन्स त्यांनी खूप डिफिकल्ट विचारलेले मला. त्यामुळे मला जास्त शंका होती की मला ऍडमिशन मिळेल का नाही, बट फायनली झालं. आणि दुसरं होतं ते मॅनेज हैदराबादसाठी. त्याची इंटरव्ह्यू पण थोडी चांगली गेलेली. त्यात बेसिकली त्यांनी ऍग्रिकल्चर मशिनरी रिलेटेड आणि मी जिथं इंटर्नशिप केली सह्याद्री बद्दल तिकडचं आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्याबद्दलचे थोडेफार जनरल नॉलेजचे क्वेश्चन विचारलेले. सांगायचं तात्पर्य आहे की प्रत्येक कॉलेजची इंटरव्ह्यू प्रोसेस पण थोडीशी वेगळी राहते प्रत्येक कॅन्डिडेट्सनुसार. तर एक सॅम्पल क्वेश्चन आणलेत मी 3 सेक्शनचे 3. तर मी तुम्हाला म्हणलेलो पॅराजंबल, एक पॅराग्राफ असतो तुम्हाला फोडून दिलेला असतो आणि त्याचे तुम्हाला जंबल करून लावायचं असतं. तर इथं हे 5 वाक्य आहेत. ही 5 वाक्य आहेत ती एकाच पॅराग्राफचा भाग आहेत आणि ती तुम्हाला एकत्र जोडून लावायची आणि त्याचा क्रम लिहायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं जास्त वाचायला वेळ नाहीये त्यामुळे मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. पहिला हे वाक्य येईल, द रेन फेल स्टेडीली फॉर सेव्हरल डेज. पाऊस खूप दिवस एकसारखा पडत होता, याचा अर्थ. त्यानंतर दुसरं येतं 3 नंबरचं, द रिव्हर ओव्हरफ्लोड इट्स बँक्स, म्हणजे नदीनं त्याचं पात्र ओलांडलेलं होतं. त्यानंतर 5वं वाक्य, द टेरिफाईड व्हिलेजर्स अबंडन्ड देअर होम्स. घाबरलेल्या गावकऱ्यांनी त्यांचं गाव सोडलं. आणि त्यानंतर 4थं वाक्य येईल, दे फ्लेड टू देअर द हायर ग्राउंड. ते जास्त उंचीच्या ठिकाणावर जाऊन त्यांनी आश्रय घेतला. आणि 5वं वाक्य येईल, सून द फ्लड्स रिटायर्ड अँड द व्हिलेजर्स वेर एबल टू रिटर्न. म्हणजे पूर ओसरल्यानंतर गावकरी पुन्हा त्यांच्या जागी रिटर्न आले. तर अशा प्रकारे तुम्हाला एक लॉजिकल सेट बिल्ड करून त्याचा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं असतं. तर याचा आन्सर असं येईल 4, 5, 3, 1, 2. हे तुम्हाला टीटा, मी पहिल्यांदा सांगितलेलं की तुम्हाला फक्त ते टाईप करायचं असतं, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. तर ते तशा प्रकारे लिहायचं असतं. दुसरा क्वेश्चन आहे तो LRD याचा. तर हा मागच्या वर्षीचा कॅटचा क्वेश्चन आहे. तर बेसिकली काय आहे, ABCDEFGHIJK यासाठी 0 ते 9 पर्यंतच्या व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या असाइन केलेत. आणि इथं हा एक 6 आकडी अंक आहे, हा एक 6 आकडी अंक आहे आणि त्यांच्या दोघांची समेशन आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते दोन्ही ऍड केल्यावर 7 आकड्याचा एक नंबर मिळेल. तर तुम्हाला बेसिकली क्वेश्चन्स काय होते की ए लेटर मध्ये कुठला आकडा येईल, बी मध्ये कुठला आकडा येईल आणि जी साठी कुठला आकडा चालणार नाही. तर याचे बेसिक टॅक्टिक सांगतो मी. आता इथे तुम्ही बघू शकता F+F आहे. आता कुठला पण 0 ते 9 मधला आकडा घेतला तर त्या दोन्हीची समेशन केली म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येत ऍड केलं तर शेवटी तीच संख्या येईल. अशी फक्त एकच संख्या आहे की 0. त्यामुळे F ची व्हॅल्यू हे नेहमी 0च येणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक दुसरी टॅक्टिक होती की BA आणि या दोन्हीची A. आता अशा वेळी तुम्ही विचार करू शकता की समजा इथं सगळ्यात जास्त मोठी संख्या कुठली आहे, 0 ते 9 मधली 9. आणि इथं तुम्ही 8 घ्यावी लागेल कारण इथं B साठी ऑलरेडी आपण जर 9 वापरले तर A साठी 8 वापरलं. 9 आणि 8 17. म्हणजे इथं शेवटी एकच येणार आहे Aच्या जागी. म्हणजे A ची व्हॅल्यू तुम्ही जिथं जाल तिथं एकच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथली A ची व्हॅल्यू मिळून जाते, इथली A ची व्हॅल्यू मिळून जाते, इथं A ची व्हॅल्यू मिळून जाते, इथं A ची व्हॅल्यू आणि इथं सगळी तुम्हाला एक व्हॅल्यू मिळून जाते. आणि त्यानंतर जास्त काही प्रयत्न करायची गरज नाही लागत, तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज मिळून जातात. इथं 0 आणि 0 इथं 0च येते. आणि K आणि मला वाटतं J साठी 3 वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूचे सेट येतो की ते आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरू शकतो. तर असं शेवटी येतं 9511 G0 + 15 J0 K0 आणि JK
जी जे आणि के साठी ह्या 3 व्हॅल्यूजचा सेट येतो, की जे ची व्हॅल्यू जर 3 असेल तर जे ची व्हॅल्यू 3 असेल तर जी ची व्हॅल्यू 4 आणि के ची व्हॅल्यू 7. हे तुम्ही या क्वेश्चन मध्ये घालून बघितलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित येईल. आणि त्यानं मी पहिल्यांदा म्हणलेलं तसं एक काय रिप्रेझेंट करतं कुठला नंबर, तर एक रिप्रेझेंट करतं. बी ची व्हॅल्यू नेहमी 9च येते आणि 4, 6, 7, 8 पैकी जी कोणता घेऊ शकत नाही. तर जी साठी तुम्ही बघू शकता जी मिडल मध्ये आहे, इथं मिडल मध्ये 4 आहे, 7 आहे, 8 आहे. 4, 7, 8 या 3 व्हॅल्यू फक्त जीला फिजिबल आहेत, बाकी कुठल्या व्हॅल्यू चालत नाही, त्यामुळे त्याचं उत्तर 6 येतं. हे झालं दुसऱ्या सेक्शन मधला क्वेश्चन, कॅट 19चा जो माझा स्लॉट होता. आणि तिसरा क्वांटिटेटिव्ह साठी हा पण कॅट 2019चा क्वेश्चन आहे. तर यात काय दिलंय की एका वर्गात 60% मुले आहेत आणि राहिलेले मुलं आहेत, म्हणजे 40% राहिलेले मुलं आहेत, आणि मुलींची संख्या ही मुलांपेक्षा 30 जास्त आहे. तर आता या तुम्हाला अझ्युम केलंय तुम्ही की 100x म्हणजे 100% मुलं आहेत, 100x मधले 60x मुली आहेत, 40x मुलं आहेत, आणि या दोन्हीतला डिफरन्स आहे तो 30 मुलांचा आहे. कारण मुली ह्या 60% आहेत ना, ह्या 40% म्हणजे 30 जास्त आहेत. ह्या मध्ये जो 20x चा डिफरन्स आहे तो 30 आहे. त्यामुळे 1x बरोबर 1.5 होईल. त्यामुळे तुम्हाला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मिळून जातील 150, 100 इंटू 1.5. आणि 150 मधले काय सांगितले, 68% पास झालेत, 68% पास झालेत, आणि 42%, 32% नापास झालेत. ठीक आहे. तर मग 32% नापास झालेले किती आले, 32 गुणिले 1.5 तर 48. आणि त्यातला मुलींचा किती पर्सेंटेज आहे, तर इथं तुम्ही बघू शकता 48 वजा 30 18. तर 18 ह्या 90 पैकी टोटल 18 मुली आहेत. तर त्यांचा पर्सेंटेज आहे तो 1.1/5 म्हणजे 20%. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तिसऱ्या सेक्शन मध्ये बघायला मिळतात क्वांटिटेटिव्ह मध्ये. तर त्यानंतर थोडंसं मी इन्स्टिट्यूट बद्दल सांगेन की कॅट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकता. पहिल्यांदा आहे आयएम्स. देशात टोटल आता 20 आयएम्स आहेत. त्यातले पहिले 3 अहमदाबाद, बँगलोर आणि कॅलकटा, एबीसी, होली ट्रिनिटी म्हणतात त्यांना, ते सगळ्यात सुपिरियर्स आहेत प्लेसमेंटच्या मामल्यात म्हणा किंवा शिकवण्याच्या पद्धतीत, प्रत्येक गोष्टीत ते सुपिरियर आहेत. त्यानंतर बाकीचे आयएम्स येतात. त्यानंतर आयआयटीज आपण टेक्निकल एज्युकेशन साठी ओळखतो, बट तिथं काही चांगले कॉलेजेस आहेत, जसं मुंबईचं विजय मेहता, आय गेस विजय मेहता कॉलेजचं नाव आहे त्यांचं, ते पण खूप सुपिरियर कॉलेज आहे. त्यानंतर एक्सेलआर आहे, झेवियर लेबल रिलेशन इन्स्टिट्यूट, आधीचं नाव होतं त्यांचं, आता झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. यासाठी मी तुम्हाला म्हटलं की झॅट ही एक्झाम आहे, झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट, ही पण खूप चांगली एक्झाम्स आहे. IIM आणि IIT मध्ये तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेससाठी फक्त एलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 99% तरी लागतात जुन्या आयएम्स मध्ये. मी जे पहिले 3-4 बोललो त्यामध्ये, बाकीच्यांमध्ये थोडंसं कमी होत जातं पर्सेंटाईल. IITs मध्ये पण 95-96% पुढं. ह्यासाठी झॅट मध्ये जवळपास 95%च्या अभाव. IIFT साठी सेपरेट IIFT ची एक्झाम असते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, त्यांचा पण 95-96% वर. FMS, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणून दिल्ली युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज आहे. ते जास्त प्रेफर केलं जातं कारण ते एकतर खूप जुनं आहे आणि त्यांची खूप नॉमिनल फीज आहे, जवळपास काहीतरी 1 का 2 लाख मॅक्झिमम आहे टोटल 2 वर्षाची मिळून. आणि त्यांचं पॅकेज खूप चांगलं आहे, म्हणजे मीडियन ऍव्हरेज पॅकेज बघायला गेलो आपण तर जवळपास 15 ते 20 लाखाच्या दरम्यान जातं. त्यामुळं टॉपची मुलं काही वेळेला IIM सोडून पण हे कॉलेज प्रेफर करतात. नीटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग असं काहीतरी आहे, मला त्याचं फुल फॉर्म आठवत नाहीये, ते पण मुंबईला आहे. SP जैन मुंबई, MDI, IMI दिल्ली, NMIMS नरसी मोंजी, यासाठी एनमॅट ही एक सेपरेट एक्झाम घेतली जाते. एनमॅटचं कसं असतं, तुम्हाला 3 अटेम्प्ट असतात, आय गेस 15-20 दिवसाच्या अंतराने, आणि त्या तिन्ही अटेम्प्ट मधला सगळ्यात जास्त स्कोअर कोणता येईल तो तुम्हाला फायनल सिलेक्शनसाठी व्हॅलिड धरतो. तापमी हे कर्नाटकमध्ये, TA पाई मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, SIBM सिम्बॉयसी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुण्याला लवळे कॅम्पस आहे, लवळेला म्हणून त्याचा कॅम्पस आहे, त्यासाठी स्नॅपची एक्झाम ते ग्राह्य धरतात. KJ सोमय्या, IMT, GLIM आणि GIM, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी आणि ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी. त्या दोन्हीला जवळपास तुम्हाला 85% जरी वर मार्क्स असतील तरी बेसिकली तुम्हाला कॉल येऊन जातो. कॉल आल्यानंतरची प्रोसिजर ती सगळी तुमच्या हातात आहे, तुम्ही कसं परफॉर्म करता त्यासाठी. हे बोललो मी, हे सगळं आहे MBA साठी किंवा PGDM साठी. म्हणजे तुम्ही जर MBA इन मार्केटिंग और ह्युमन रिसोर्सेस और सप्लाय चेन मॅनेजमेंट यात करणार असाल तर.
आणि त्यानंतर जर तुम्ही ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी बघायला गेलात तर पहिला येतो IIM अहमदाबादचा FABM फूड अँड ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम. हा आतापर्यंत देशातला सगळ्यात सुपिरियर प्रोग्राम आहे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी. ह्या ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि आपल्या फील्डचं एक प्लस पॉईंट असा की जर तुम्ही ऍग्री मधून किंवा ऍग्रीकल्चर अँड अलाइड फील्ड्स मधून ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा स्टार्टिंगला ज्यावेळी कॉल्स रोल आउट होतात त्या कॉल्समध्ये तुम्हाला 6 ते 7 मार्क्स एक्स्ट्रा मिळतात फक्त तुमच्या डिग्रीमुळं. त्यामुळं एक चांगली संधी आहे इथे तुम्ही बघायला गेलात तर. IIMA FABM जवळपास माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ओळखीचा मुलगा आहे जो जनरल कॅटेगरीला होता, त्याला 90% मार्क्स होते BSc हॉर्टिकल्चर आणि त्याला IIMA ला ऍडमिशन मिळालंय आता. त्यानंतर IIM 2 IIM मध्ये फक्त ऍग्री बिझनेसची सोय आहे. पहिली अहमदाबाद आणि दुसरी IIM लखनौ. यांचा प्रोग्राम आहे PGP पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामिंग ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट. तर याला पण जवळपास 90% वर जनरलला कॉल येतो जर तुम्ही साधे इंजिनियर असाल तर. आणि जर ऍग्री मधून असाल म्हणजे ऍग्री बीटेक किंवा BSc ऍग्री वगैरे हॉर्टी वगैरे तर थोडंसं अजून एक 5-6% कमी होतं. तर मला या कॉलेजचा कॉल आलता बट अनफॉर्च्युनेटली इंटरव्ह्यू माझे चांगले गेले नाही, थोडंसं जास्त ग्रिल झालं आणि कोरोनामुळे ऑनलाईन इंटरव्ह्यूचा पण फटका बसला. तर तिसरं आहे IRMA रुरल मॅनेजमेंट. हे तुम्हाला ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट डेफिनेटली नाही देत बट रुरल मॅनेजमेंट एक थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट पासून. ते तुम्हाला ऑफर करतं. हे कॉलेज आहे गुजरातमध्ये जिथं आता मी शिक्षण घेतोय. त्यानंतर मॅनेज बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, आपला एक अॅल्युमनाय तिथं आता आहे हर्षजित. तर मॅनेज हे कॉलेज आहे हैदराबादला आणि डायरेक्ट मिनिस्ट्री ऑफ आय गेस ऍग्रीकल्चरच्या अंडर आहे डायरेक्टली कॉलेज. ते पण खूप सुपिरियर कॉलेज आहे. त्यानंतर NARP नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च मॅनेजमेंट. हे पण एक कॉलेज आहे ICAR अंडर, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च अंडर. ते पण हैदराबादला आहे. हे दोन्ही कॅम्पस जवळ पास आहेत. तर इरमाचं मी तुम्हाला पर्सेंटेज सांगतो की जर तुम्ही जनरल इंजिनियर असाल तर तुम्हाला 85%च्या वर मार्क्स आले तर तुम्ही कॉलसाठी इलिजिबल असता इंटरव्ह्यू कॉलसाठी. आणि तुम्ही ऍग्री ग्रॅज्युएट असाल आणि जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 80% कॅट किंवा झॅट दोन्ही पैकी आले तरी तुम्हाला त्या इंटरव्ह्यूसाठी बोलवतात. मॅनेजचं पण जवळपास 75 ते 80 दरम्यान कट ऑफ जातो जनरलसाठी कॅटचा. हे फक्त मॅनेज फक्त कॅट ऍक्सेप्ट करतं. नार्म जवळपास 75-80 त्याच दरम्यान राहतो. कॅट आणि सीमॅट ऍक्सेप्ट करतं. नियाम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चर मॅनेजमेंट ऍग्रीकल्चर मार्केटिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चर मार्केटिंग जयपूरला आहे. ते पण मिनिस्ट्री अंडर आहे, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर. आणि तिथं पण जवळपास 70 ते 80च्या दरम्यान जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जातो. त्यानंतर SIIB सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. तिथंच ऍग्री बिझनेस कॉलेज आहे. आय गेस काही आपले लोक जाऊन आले असतील तिथं ऍग्री समिटसाठी. तर तिथं स्नॅपचा स्कोर ऍक्सेप्ट करतात आणि त्यांचं पर्सेंटाईल मला डेफिनेटली नाही आहे माहिती. आणि वॅमनिकॉम वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हे पुण्यातला आहे. बऱ्यापैकी आपल्या लोकांना माहिती असेल. तिथं खूप सारे आपले लोक जाऊन इव्हेंट्सला जाऊन आले. तर तिथं पण जवळपास 70% कॅट किंवा सीमॅट याच्या थ्रू तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. त्यानंतरची पुढची प्रोसिजर ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू वगैरे होतं. ओके. हा, तर आता मी थोडंसं माझ्या कॉलेजबद्दल सांगतो. माझं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद. जर तुम्ही लोगो बघताय तर हे हाफ लोटस आहे. या हाफ लोटसचा अर्थ असा आहे की तुम्ही जाताना तुमची पाठी कोरी असते, तुम्ही ज्यावेळी इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडता त्यावेळी तुम्ही अर्धे परिपक्व असता, पण बाकीचं जे अर्धी परिपक्वता आहे तुम्हाला ते समाजात काम करूनच मिळवायचं. यासाठी हा हाफ लोगो आहे. 1979 साली डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी स्थापन केलेली इन्स्टिट्यूट आहे. वर्गीस कुरियन ज्यांना आपण फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो, ज्यांनी अमूल डेअरीचं इतकं चांगलं व्यवस्थापन केले इतकी सारी वर्ष, त्यांनी स्थापन केलंय. तर त्यांचं एक एम होतं की प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मॅनेजर्स मिळत आहेत प्रत्येक क्षेत्र सांभाळण्यासाठी, पण इंडियाचा सगळ्यात मोठा जो सेक्टर आहे जो अंडरसर्व्ड सेगमेंट आहे की रुरल, त्यासाठी आपल्याला मॅनेजर इतके चांगले मिळत नाहीत. त्यासाठी त्यांनी IIM अहमदाबादला सांगितलं की तुम्ही एखादा प्रोग्राम स्टार्ट करा, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर थोड्या वर्षांनी त्यांनी स्वतः आनंदमध्ये आपली इन्स्टिट्यूट स्थापन केली, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद. आणि आताची माझी बॅच आहे ती 41वी बॅच आहे. जवळपास 3000 अॅलमनाय शिक्षण घेऊन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करतायत. इथं 3 वेगळे प्रोग्राम ऑफर केले जातात. रुरल मॅनेजमेंट फेलो प्रोग्राम हा PhDच्या बरोबर असतो आणि हे एक्झिक्युटिव्ह साठी प्रोग्राम आहेत. ऍडमिशन प्रोसिजर असे असते की पहिला तुम्हाला कॉल येतो की
तुम्हाला सांगितलं 85% इंजिनियर असेल तर आणि 80% ॲग्रीग्रॅज्युएट असेल तर. त्यानंतर तुम्हाला तिथं कॅम्पसमध्ये जावं लागतं आणि त्यानंतर ग्रुप ऍक्टिव्हिटी होते. ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 10 जणांना बोलवलं जातं. तिथं तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्याबद्दल तुम्हाला बोलायचं असतं आणि म्हणजे एकमेकांच्या डिस्कस करून एखाद्या शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचायचं असतं आणि तो जर निर्णय त्यांना बरोबर वाटला तर ते तुम्हाला तुमच्या बोलण्यानुसार मार्क देतात. त्यानंतर दुसरा राऊंड असतो की इरमा सॅट सोशल अवेअरनेस टेस्ट. इरमा सोशल अवेअरनेस टेस्ट ही MCQ टाईप क्वेश्चन्सची एक एक्झाम असते. 30 मिनिटापर्यंत जवळपास चालते आणि त्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात तुम्हाला. अगदी बिझनेस पासून रुरलपर्यंत कोणत्याही सेक्टर मधले क्वेश्चन्स येतात तुम्हाला आणि ती झाल्यावर तुमची पर्सनल इंटरव्ह्यू असते आणि त्यानंतर तुमचं निकाल लागतो आणि त्यानंतर तुमचे ऍडमिशन्स होतात. हा तुम्ही इरमाचा कॅम्पस बघू शकता. हा इरमा कॅरोलिन चाइन्स आहे ते. हा अकॅडमिक ब्लॉकचा भाग आहे आणि हा क्लासरूम आहे. तर आता तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन्स घेऊ शकता आणि हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. पाहिजे असेल तर नोट डाऊन करू शकता आणि तुम्ही मला कधीही भेटू शकता.